नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहताना पहिला आजचा जो हवामानात फरक झाला आहे त्याचा आढावा थोडासा घेऊया. आज सकाळी चेन्नई मद्रास या साईडला एक चक्राकार स्थिती होती आणि दुपारनंतर हैदराबादच्या साईडला एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली होती. त्याच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर उत्तर पश्चिमेकडचे वारे जे आहेत बऱ्यापैकी सर्व भागात पोचलेले आहेत आणि इकडं दक्षिण ते पूर्व भारतामध्ये पूर्वेकडून वारे आहेत. त्याचा परिणाम असा झाला की उत्तर भागातून पश्चिमी आवर्तनाचा एक थोडासा शेष आहे तो तिथे दिसत आहे आणि तापमान वाढ भरपूर झालेली आहे. याचा परिणाम असा होतो की येत्या काही दिवसात ढगाळ हवामान स्थिती किंवा पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. एकंदरीत अवकाळी पावसाला वातावरण अनुकूल होत चाललेलं आहे. का तर उत्तर भागात जम्मू आणि काश्मीरमध्ये तिथं बर्फवृष्टी होत आहे, पाऊस होत आहे आणि इकडे दक्षिण भागात काहीशा बंगालच्या उपसागरामध्ये तिथंही पावसाने जोर धरलेला आहे. दक्षिण टोकाला थोडीशी पावसाचे ढग आहेत आणि मध्य भागात पाहायला गेलं तर महाराष्ट्र, कर्नाटक, सोलापूर, सांगली, हुबळी, बल्लारी या साईडला धुक्याचं वातावरण निर्माण होणार आहे. सकाळी बऱ्यापैकी चांगल्याच धुके पडणार आहे. आजही पडलं होतं आणि उद्याही त्याचा परिणाम दिसणार आहे. बऱ्याच भागात धुक्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. कोइंबतूर उद्या मात्र थोडंसं जरा वातावरणात फरक जाणवतो आहे का दक्षिण टोकापासून पावसाला सुरुवात झालेली दिसून येते. दक्षिण टोकमध्ये कोइंबतूर वगैरे आणि इकडे आपल्या महाराष्ट्र भाग बघायला गेला तर वर्धा, गोंदिया या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावेल. कापसी, गडचिरोली वगैरे भागात थोडीशी हजेरी लावेल असं वाटत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर अवकाळी पावसाने थोडे सुरुवात करणार आहे. तो भाग म्हणजे जास्ती करून पूर्व भाग दिसतोय. महाराष्ट्राच्या पूर्व साईडला भाग दिसतोय तो. तरीसुद्धा महाराष्ट्रातसुद्धा ढगाची पावसाची शक्यता थोडीशी दाखवत आहे. नागपूर साईडला, विदर्भ, नागपूर या साईडला, शिमला, लेह या साईडला सुद्धा बऱ्यापैकी पावसाची शक्यता दाखवत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये तिकडूनच थोडे वातावरण चेंज होतोय. त्यामुळं संपूर्ण भागामध्ये ढगाळ हवामान होण्याची शक्यता काही दिवसात निर्माण होणार आहे. जास्तीत जास्त नांदेड, चंद्रपूर या साईडला आणि हैदराबादच्या उत्तर दिशेला, नागपूर साईडला, अकोला साईडला ढगाळ हवामान स्थिती होणार आहे. दिल्लीला सुद्धा तिकडे त्या साईडला पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे थोडासा गारवा आपल्या परिसरात येऊ शकतो उत्तर भागातून. तापमानाचा विचार करायला गेलं तापमान सरास बऱ्यापैकी 14, 15, 17 या लेवलमध्ये उत्तर भागात असणार आहे. महाराष्ट्रात 18, 19 या लेवलनं असणार आहे. शक्यतो पश्चिम भागातून धुके आणि तापमान थोडंसं गारवा जाणवणार आहे. बेळगाव, मुंबई, सांगली या साईडला सुद्धा बऱ्यापैकी धुके असे जाणवणार आहे. पश्चिम भागातून धुके जाणवणार आहे आणि उत्तर भागात थंडी जाणवायचं कारण म्हणजे काय, उत्तर भागातून बर्फ आणि -20 सेंटीग्रेडच्या खाली तापमान गेले त्यामुळं गारवाही जाणवणार आहे. धन्यवाद.